जर कोणते व्हेकल असतील त्यांनी समोरच्या दिशेने पार करायचं, अन्यथा जर का व्हॉलेंटिअरला अडथळा झाला तर त्यांची हवा काढण्यात येईल याची सुद्धा नोंद असावी. बघा अनाऊन्स केलेल्या ज्यांच्या ज्यांच्या बाईक्स आणि फोर व्हीलर असतील त्यांनी समोरच्या दिशेने पार करायचे आहेत. चला सामन्याच्या दिशेने वाला साई प्रगती आणि 3 चेंडू 4 धावा झाल्यात, 1 गडी बाद. गोलंदाजी मारवरती चला गोलंदाजी मारवरती विपुल आहे. पाचचे चेंडू 5 धावा, 1 गडीबाज. बघा दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू नाव सांगण्यासाठी यायचं आहे. स्कोररच्या बाजूला नाव सांगण्यासाठी. चला सामन्याच्या दिशेने येत आहे नवीन बॅटर. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आलेले आहेत नाव संघाला. चांगले चांगले गोलंदाजी मारवटी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू घडवलेला आहे. दोन चेंडू 6 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जास्तच मोठा गेला आणि चेंडू मारले डायरेक्ट षटकारासाठी. 3 चेंडू आणि 6 धावा, 2 गडी बाद. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मारत होती. प्रयोग एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 1 धाव दिलेली आपला वैयक्तिक षटकार. बॅटचेवर चेंडू मागे म्हणजे चेंडू डायरेक्ट लॉंग शॉट दिशेच्या बाहेर. चेंडू जायला षटकार आणि गडी बाद होताना दिसते. 5 चेंडू 6 धावा, 3 गडी बाद होताना साई प्रगती या संघाचे. एक पण मॅच नाही झाली तुमची. तिकडे संपर्क साधायचा. संघाची नोंदणी झालेली आहे तिकडे स्कोररच्या बाजू. स्कोरर तिकडे संपर्क साधायचा आहे. आदरणीय जिथे शेगरे साहेबांना विनंती असेल, मागे ते 2 संघ आलेले आहेत त्यांची एकही मॅच नाही झालेली आणि कर्णधार चला दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा 6 गोलंदाजी बांधून ठेवले. षटकाचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक एकाकडून दुसऱ्याकडे आला पण दुसऱ्याकडून सुद्धा तीच चुकी झाली आणि चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
एक चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती झालेल्या छोटा चेंडू भिरकावून देण्याचा लॉंग ऑनच्या दिशेने चांगला काम नाही. रोहितच्या बॅट मधून चौका. रोहित हिट करताना दिसतोय आणि जर्सीवरचा नंबर सुद्धा 45. आदरणीय कर्णधार इंडिया संघाचे त्यांचाच नंबर आणि त्यांचीच जर्सी घालून मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये रोहित आता झळकतोय. बॅट सुद्धा दाखवतो युट्यूबच्या कॅमेऱ्यामधून आणि त्यांच्याच प्रकारे बिग हिटिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सुद्धा दाखवलेले आहे. पुन्हा एकदा विरकावून मिळण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण नावची संधी. वासनो अँड फायनली नो इज अ कॉल अँड गडी बाद. आता रोहितच्या खांद्यावरती जबाबदारी वाढलेली आहे. बघा आपण बघू शकता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हर कुठेतरी पुढे एक छोटा क्षेत्ररक्षक पूर्ण व्हाईट टी शर्ट व्हाईट किट मधून त्याच्याकडे एक पण चेंडू गेलेला नाही पण त्याचा जल्लोष आहे. विकेट गेल्यावरती जल्लोष खूप मात्र जास्त करे म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि एक अग्रेसिव्ह क्रिकेट दाखवतोय आपल्या संघासाठी खेळताना. बघा जे लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल यांच्या असोसिएशनच्या मेंबरने ही स्पर्धा आयोजित केली. ही स्पर्धेचं आयोजन करण्याचं मुख्य कारण एक प्लॅटफॉर्म करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही पुढे जाणार खेळण्यासाठी तर तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. म्हणजे हे प्लॅटफॉर्म असं आहे की तुम्हाला संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि बघा युट्यूब लाईव्ह आणि सिग्नेटवरती लाईव्ह त्यातून त्यांच्या चुका त्या घरी जाऊन शिकू शकतात. आणि मेन म्हणजे मुख्य कारण असणार की घरचे म्हणजे फॅमिली कारण की सगळी पोरं 18 वर्षाच्या खाल्ले तर घरचे सुद्धा कळून की आपली मुलं आज या लेवलला खेळतात. म्हणजे लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल यांनी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे या 18 वर्षाखालील मुलांसाठी. आता प्लॅटफॉर्म नंतर हीच पोरं कुठेतरी आपल्याला मोठ्या टीम मधून फ्युचरमध्ये आणि एक चांगली गोष्ट म्हणजे सुद्धा बघा आतापर्यंत अंडर 18चे असे भरपूर टुर्नामेंट जातात पण युट्यूब लाईव्ह टुर्नामेंट डीबीएन लाईव्ह आणि सिग्नेट लाईव्ह टुर्नामेंट कधी दिसणार नाही. कारण की बघा एक लाईव्हने यांचं प्लॅटफॉर्म करून ते लाईव्ह वरती प्लॅटफॉर्म दिला त्यांना त्याबद्दल ते आपल्या चुका घरी जाऊन नक्की बघू शकतात की एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला आमची टीम कुठे कमी पडली आणि चुका झाल्या. बघा मनापासून आभार असतील सर तुमची सुद्धा लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल तुम्हाला लाईव्हची सुविधा उपलब्ध करते. तुमच्या चुका आणि तुमचं इम्प्रूव्हमेंट म्हणजे तुम्ही त्या चुका घरी जाऊन पाहू शकता. तुमचे घरचे जे मोठे आहेत ते सुद्धा मॅच बघतात ते पण सुद्धा बघू शकतात आणि तुमच्या चुका इम्प्रूव्हमेंट तुम्हाला सांगू शकतात. चला एक NSP ची बॅट एका संघाची हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर माईकशी संपर्क साधायचा. NSP ची बॅट. आणि बघा लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल यांनी जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जे संघ मॅच जिंकलेले आहेत चला NSP ची बॅट डबल ग्रीन असेल आणि ग्रीन कलरची बॅट असेल. कोणाला मिळाली असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. NSP ची बॅट. आणि जे संघ जिंकलेला त्यांनी व्हॉलंटियर असतील लायन क्रिकेट क्लब मध्ये येल्लो जर्सी मध्ये व्हॉलंटियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आणि संघ जिंकला याची नोंद करून जेवणाचे कुपन्स घ्यायचे आणि जेवण येईल तेव्हा तुम्हाला अनाऊन्स केलं जाईल. तेव्हा जेवणासाठी सुद्धा आपल्या संघाचा घेऊन जायचं आणि लाईनीत शिस्तबद्ध पद्धतीने कारण की स्पर्धा खूप शिस्तबद्ध पद्धतीने भरवलेली आहे लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल यांनी. चला एक बॅट हरवलेली आहे एका संघाची NSP ची बॅट आहे. डबल ग्रीप असेल ग्रीन कलरची. कोणाला मिळालेली असेल तर माईकशी संपर्क साधायचा.
4 चेंडू आणि 8 धावा झाल्या. धावफलकावरती धावा झाल्या 17. टार्गेट असणारे 17 धावा झाल्यात. 8 रन ऑन बोर्ड. जळवावाडी संघ हाही संघ एक मोठा संघ आहे. क्षमता आहे या संघात बघा. 5 चेंडू आणि शाळेवरती बघतोय तो राज एक लेदर क्रिकेटचा खेळाडू बघा. त्याला टेनिस क्रिकेटमध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला लायन्स क्रिकेट क्लबनी. म्हणजे क्षमता दाखवू शकतो. म्हणजे आजच्या तारखेला विचार करतात महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट सुद्धा खूप उंच स्तरावरती गेलेलं आहे. तर उंच स्तरावरती जाऊन कसं खेळायचं, पुढे जाऊन काय क्षमता आहे आपली खेळ दाखवायची असेल त्यासाठी एक प्लॅटफॉर्म. कारण की स्पर्धा युट्यूबवरती सेव्ह होणार. मग त्यानंतर आपल्या चुका आणि इम्प्रुव्हमेंट नंतर करू शकतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये रोहित एक 45 टी शर्ट घालून तशीच खेळ कुठेतरी आपण युट्यूबच्या कॅमेरा स्क्रीनवरती सुद्धा त्याला पाहू शकतो. धावसंख्या 9. एक गडी बाद. एक मोठा गडी माघारी परतला राज. पुन्हा एकदा एकाकडून दुसऱ्याकडे राजाची संधी डायरेक्ट हिटची जर का कुठेतरी संधी झाली असते तर गडी बाद होण्याचे चान्सेस सुद्धा वाढले असते. आणि एक चेंडू 9 धावा आणि एक गडी बाद आहे. आता 10 झाले असतील. 11 म्हणजे 9+1 अतिरिक्त 2 धावा आवडताना दिसतात. आता कुठेतरी समीकरण आणि चित्र बदलताना दिसते. आणि पंच वाईड इकडे तरी महाग पडतोय का ते का वाईड आहे तिथपर्यंत वाईडच आहे. कारण की अतिरिक्त आणि एक्स्ट्रा जास्त संघाला कुठे आवडत नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी चेंडू ड्रायव्हर किंवा डिक्लेअर झोन मध्ये धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. 14. 2 धावा अतिरिक्त जिंकण्यासाठी धावा मात्र पाहिजे असतील 3. फुलटा चेंडू एक रचनात्मक आणि सन्मानपूर्ण घेऊन काढला. कारण की बघा फुलटा चेंडू आता गरज नाही. बिग हिटिंग शॉटची गरज नाही. संघ जिंकण्याच्या दिशेने आलेलो आहे. 15 जिंकण्यासाठी फक्त 2 धावा पाहिजे असतील आपल्या संघासाठी. बघा लायन्स क्रिकेट क्लब इंटरनॅशनल यांच्या वतीने आपण बघू शकता की 6 ग्राउंड एका दिवशी केलेले आहेत. म्हणजे 6 ग्राउंड आणि एवढे व्हॉलंटियर 6 ग्राउंडचा विचार केला तर 2 पंच एका ग्राउंडवरती 2 स्कोरर लागतात. त्यानंतर म्हणजे बघा 6 म्हणजे एका ग्राउंड तब्बल 4 आणि 5 व्हॉलंटियर एका ग्राउंड तब्बल 30 व्हॉलंटियर एका फक्त ग्राउंडसाठी. त्यानंतर बघा अजून कोणी लहान मोठी कामं असतील पाणी देण्यासाठी वगैरे स्कोररची भूमिका इतर काही कामं सर्व व्हॉलंटियर्स पार पडतात लायन्स क्रिकेट क्लबचे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. 16 धावा जिंकण्यासाठी 1 धावाची गरज असणार आहे. एक गुड फिनिशिंग शॉट जळवावाडी या संघाकडून आशा असलेल्या गोलंदाजी मारवायची रोहित एक चांगला कव्हरच्या दिशेने चेंडू ठेवला आहे. कॉंग्रॅच्युलेशन जळवावाडी संघ सामना जिंकलेला आहे. तुमच्या मनापासून आभार असतील.